नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. लोकशाहीच्या डॉक्टर मंत्रा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मधुमेहावरील उपायांसंदर्भात अधिकचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर बिपिन गोंड सर स्वतः स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर बिपिन गोंड हे गेली 6 वर्ष माधवबागमध्ये झोनल मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तर आयुर्वेद क्षेत्रात हार्ट डिसीज आणि डायबिटीस रिव्हर्सल एक्सपर्ट म्हणून त्यांची ओळख आहे. 5,000हून अधिक हृदयरोग, उच्चदाब आणि मधुमेही रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. तर कोरोना काळातही रुग्णांसाठी ऑनलाईन विनामूल्य वेबिनारद्वारे त्यांनी मार्गदर्शन केलंय. तर आजचा आपला विषय आहे मधुमेह मुक्तीची यशस्वी वाटचाल. मधुमेह रुग्णांनी सतत चिडचिड होणं, सतत लघवीला होणं म्हणून हैराण राहणं, याशिवाय आवडीचं खाऊ शकत नाही म्हणून देखील नाराज राहणं आणि महत्त्वाचं म्हणजे कुठेही जायचं म्हटलं तर गोळ्या सोबत घेऊन जाण्याचं दडपण असतं. आता या सगळ्यात कुठेतरी डायबिटीस रुग्णांची क्वालिटी ऑफ लाईफ बिघडून गेली आणि जीवनातला आनंद देखील हरवलेला दिसून येतो. पण आता हे सगळं थांबवता येऊ शकतं, वेळीच योग्य निदान आणि उपचार करून. आणि याच अनुषंगानं आज डॉक्टर बिपिन गोंड आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, माधवबागमध्ये विन डायबिटीस फॉरएव्हर असा उपक्रम राबवला जातो, तर याविषयी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? एक्झॅक्टली. मला सांगायचं आहे की आता आपण पाहतोय की डायबिटीस रुग्णांची संख्या जी आहे ही वाढत चालली आहे. भारतामध्ये तर खूपच वाढलेली आहे आणि असं म्हटलं जातं की भारत हे राजधानी बनलेलं आहे डायबिटीसचं. तर इतकी लोकसंख्या वाढते, त्याबरोबरने डायबिटीससुद्धा वाढतोय आणि आता आपण काय पाहतो की 30मध्ये 40मध्ये सुद्धा लोकांना डायबिटीस होतोय, जे की एक खूप मोठा कन्सर्नचा विषय आहे की जर आपण तरुण पिढी जर डायबिटीससोबत डील करत बसली तर मग ते देश प्रगती कशी करणार, बरोबर? म्हणून हे सगळं बघता माधवबागनी असं ठरवलं की आपल्याला हे मधुमेह जे आहे ते भारतातून पूर्णपणे काढायचं आहे. याकरिता आपण विन डायबिटीस फॉरएव्हर हा जो चळवळ आहे ते आपण राबवायला सुरुवात केली. या चळवळीत आपण काय करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवेअरनेस स्प्रेड करतो की डायबिटीसबद्दल आपण माहिती पोचवतो. जर डायबिटीसची माहिती त्यांनी योग्य माहिती घेतली आणि त्याच्यावरती जर त्यांनी काम करायला सुरुवात केली तर डेफिनेटली डायबिटीस हा रिव्हर्स होण्यासारखा म्हणजेच बरं होण्यासारखा आजार आहे. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने अवेअरनेस स्प्रेड करतोय. आपण वर्कशॉप घेतो, आपण TV शो घेतोय, आपण रेडिओ प्रोग्राम्स घेतोय. तसंच आपण इन्फॉर्मेटिव्ह बुकलेट्स आपल्या फेसबुक पेजवरती आपण काही इन्फॉर्मेशन टाकतो की जेणेकरून बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा लोकांपर्यंत ती माहिती पोचावी. तसंच जे रुग्ण आमच्याकडे ट्रीटमेंट घेऊन बरं झालेले आहेत त्यांचं सत्कारसुद्धा आम्ही करतोय, जेणेकरून ही पण माहिती लोकांपर्यंत पोचायला पाहिजे की आयुर्वेदिक उपचार पद्धतीने, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने, डाईट, पंचकर्म हे सगळं केल्याने डायबिटीस हा कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि रिव्हर्ससुद्धा होऊ शकतो. सो इन शॉर्ट, विन डायबिटीस फॉरएव्हरमध्ये आम्ही कंप्लीट डायबिटीसचं प्रिव्हेन्शन, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस, त्याची ट्रीटमेंट हे सगळ्यांची काळजी घेत असतो आणि आमचं मिशन एकच आहे की भारतामधून डायबिटीस रुग्णांची संख्याही कमी करणे. अगदीच. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून डायबिटीसविषयी जनजागृती करून योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन माधवबागनं आजवर फक्त 90 दिवसात 30,000हून अधिक रुग्णांना त्यांच्या गोळ्या बंद करून डायबिटीसच्या भीतीपासून मुक्त केलंय. तुम्हीही होऊ शकता. फक्त वेळ आहे एक पाऊल पुढे उचलण्याची. आणि त्यामुळे एकदा माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे नक्की मार्गदर्शन घ्या आणि त्यासाठी मिस कॉल द्या 02248931717 वर. डॉक्टर, आता डायबिटीस म्हटलं की रुग्ण चिडचिड करतात किंवा त्यांना थकवा येतो, सतत लघवी करून ते हैराण होतात. तर अशा अनेक रुग्ण अशा अनेक परिस्थितीतून जातात. तर यातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी माधवबागमध्ये जी ट्रीटमेंट सुचवली जाते त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तर हे जे काही लक्षणं तुम्ही सांगितलं, चिडचिड होणं, वारंवार लघवीला जाणं, हातापायांची आग होणं, हे सगळं डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन्स आहे. डायबिटीसमध्ये बेसिकली आपण जर पाहिलं तर रक्तातली साखर वाढते आणि हे साखर वाढल्यानंतर वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स पेशंटच्या बॉडीमध्ये ते उत्पन्न करत असते. तर ह्याला ट्रीट करण्यासाठी माधवबागनी रिसर्च बेस्ड अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबिटिक केअर नावाची एक ट्रीटमेंट आम्ही डिस्कवर केलेली आहे. या ट्रीटमेंटमध्ये आधुनिक इन्व्हेस्टिगेशनची मदत घेऊन आणि एन्शंट आयुर्वेद म्हणजे आपला जो आयुर्वेद आहे त्याच्या मदतीने आपण रुग्णाची चिकित्सा करत असतो. तर पाहिला तर पंचसूत्री नावाचा जो काही आम्ही ट्रीटमेंट डिझाईन केलेला आहे त्याचा वापर करून आपण डायबिटीज रिव्हर्स करतोय. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म थेरपी, डाईटचं व्यवस्थापन, त्याचबरोबरीने एक्सरसाइज, योगासनं, व्यायाम
आयुर्वेदिक औषधांचं आणि ॲलोपॅथी औषधांचं व्यवस्थित नियंत्रण आणि शुगरची तपासणी वेळोवेळी हे जर आपण केलं आणि हे सगळं जेव्हा एकत्र येतात तेव्हा डायबिटीज रिव्हर्सल हे शक्य होतं आणि पेशंटची शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहायला लागते. अगदीच. अशीच अनेक लक्षणं जाणवत असलेल्या पण आता अगदी आरामाच्या जीवनाचा अनुभव घेत असलेल्या रुग्णांचे आपण मनोगत ऐकूयात. नमस्कार, माझं नाव भारती राम पाटील. माझं वय आहे 57 आणि मला 5 वर्षापूर्वी मला डायबिटीज झाला. डिटेक्ट झाला डायबिटीज त्यावेळेस मला खूप त्रास होत होता. खूप जास्त भूक लागणं आणि खूप सतत थकवा जाणवणं, खूपच जास्त मला त्रास होत होता. त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेल्यावर आणि हातापायांची जळजळ, ती भरपूर प्रमाणात म्हणजे पायांची जळजळ व्हायची. मग मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर ब्लड टेस्ट वगैरे झाल्यानंतर कळलं मला की डायबिटीज झालेलं आहे. गोळ्या खाऊन ॲलोपॅथी मी चालू केलं तरीसुद्धा मला खूप त्रास होत होता. त्यानंतर असंच चालू होतं 4-5 वर्ष मी ते गोळ्या वगैरे खाल्ल्या. मी ना एकदा टी व्हीवर मुलाखत बघितली साने सरांची आणि माधवबागची मुलाखत होती. तर मी ती मुलाखत पाहून मी तो नंबर पण सरांचा लिहून घेतला. तर नंतर म्हणजे थोडे दिवस असं डिले झाल्यानंतर अगदी माझ्या घराच्या 5 मिनिटाच्या अंतरावर शाखा चालू झाली. तर मी तिथे औषधोपचार चालू केले. सुरुवातीला त्यांनी पंचकर्म करून घेतलं आणि व्यायामाची गोळी लावली आणि डाएट प्लॅन दिला. ते 3 महिन्याचं मी डाएट पण फॉलो केलं आणि औषधं आणि डाएट ह्या तिन्ही गोष्टींनी माझं खूप छान लवकर मला रिझल्ट मिळाला आणि डायबिटीज माझं खूप कंट्रोल झाला. हळूहळू माझी औषधं पण कमी झाली. वर्षाच्या आत माझं ते GTT नॉर्मल सगळे रिपोर्ट माझे चांगले आले आणि त्यानंतर माझं आता औषधं वगैरे मुक्त जीवन मी जगते. आता मला कुठलंही औषध नाही आहे ते आणि हे सगळं शक्य झालं ते डॉक्टरमुळे, म्हणजे आपल्या माधवबागच्या टीममुळे. त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहील. डॉक्टर, ट्रीटमेंट घेताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गोळ्या बंद होऊ शकतात का? किंवा त्याविषयी गोळ्या बंद होण्याविषयी काय सांगाल? येस. तर गोळ्या नक्की 100% बंद होऊ शकतात. आजवर आम्ही अनेक रुग्णांचे डायबिटीज रिव्हर्स केले आहे. त्यांची औषधं आम्ही कम्प्लिटली बंद केलं आहे आणि औषधं बंद करून सुद्धा त्यांची जी साखर आहे ती कंट्रोलमध्ये राहायला लागली आहे. आणि याचा जो रिसर्च पेपर आहे ते सुद्धा आम्ही पब्लिश केला आहे की ही जी काही ट्रीटमेंटनी फायदा होतो आहे टेम्पररी नसतं, तर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर सुद्धा हे जे काय ग्लायसेमिक कंट्रोल अचीव केलेलं असतो आपण ते तसं टिकून राहतं. होतं काय की डायबिटीज टाईप 2चा जो असतो त्याच्यामध्ये इन्सुलिनचा कामामध्ये अडथळा आलेला असतो. इन्सुलिन कुठेही बॉडीमध्ये कमी झालेली नसते, बरोबर. तो अडथळा जर आपण दूर करून टाकलं बॉडीमधून तर इन्सुलिन त्याचं काम व्यवस्थितपणे करायला लागतं आणि इन्सुलिनचं काम व्यवस्थित झालं की मग साखर कंट्रोलमध्ये राहायला लागते. तर हे अडथळा जे आहे ते बेसिकली चरबीच्या रूपामध्ये असतं. तर ते चरबीचं आपल्याला दूर करायचं आहे. तर पंचसूत्री जे काही मी मेन्शन केलं मागच्या वेळेला की पंचकर्म करायचं आहे, आयुर्वेदिक औषधं काही घ्यायचे, डाईट करायचं आहे, आपल्याला योगासनं करायचे आहेत, स्ट्रेसचं नियंत्रण ठेवायचं आहे. हे जर आपण केलं तर आपण काही प्रमाणात वजन कमी होतो आपला. इनिशियली 10% आपला बॉडी वेट कमी होतो. हा वजन कमी झाला, पोटाचा घेर कमी झाला की इन्सुलिनचा कामामधला जो अडथळा असतो तो दूर होतो आणि इन्सुलिनचा कामामधला अडथळा दूर झाला मग कुठल्याही बाहेरनं तुम्हाला औषधं घ्यायची गरज लागत नाही साखरेला कंट्रोल करण्यासाठी, कारण इन्सुलिन स्वतः बॉडीमध्ये शुगर जी आहे ती नॉर्मलला ठेवायला लागते. तर डेफिनेटली मॅडम तुम्ही जे विचारलं 100% औषधं बंद करता येतो आणि औषधं बंद करून आम्ही स्वतः पेशंटला 75 ग्रॅम ग्लुकोज हे प्यायला देतो, ज्याला GTT टेस्ट म्हणतात आणि ही टेस्टसुद्धा निगेटिव्ह येते. तर माधवबागच्या आयुर्वेदिक डायबिटीस रिव्हर्सल उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीस मुक्त होऊन वर्षभर तत्संदर्भातील कोणतीही औषधं न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते. म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीसपासून मुक्त झाली असं समोर आलंय आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध रिसर्च पेपरनं देखील मान्यता दिली. तुम्हाला ही जर का तुमच्या डायबिटीसमधून फक्त 90 दिवसात मुक्ती हवी असेल तर माधवबागच्या तज्ज्ञांशी बोला आणि त्यासाठी फक्त मिस कॉल द्या 02248931717 वर. डॉक्टर, मधुमेही रुग्णांच्या मनात आहाराविषयी अनेक असे गैरसमज आहेत, बरोबर. तर जसं की डायबिटीस झालाय तर कारल्याचा ज्यूस प्यावा वगैरे लागेल किंवा माधवबाग, मग तर त्यावर माधवबाग हा गैरसमज दूर करण्यास कशी मदत करेल? हे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही की रुग्णाच्या मनामध्ये हा प्रश्न असतोच की काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे आणि इथे कुठेतरी
ते बॅलन्स त्यांना जमत नाही, मग ते कुठेतरी चुकीचा आहार विहार करायला लागतात आणि त्याच्यामुळे डायबिटीस हा इम्प्रूव्ह होण्यापेक्षा अजून बिघडायला लागतं. मग जेव्हा आम्ही सुरुवात केली डायबिटीस रिव्हर्सलची, तेव्हा आम्ही रुग्णांना डाईट चार्ट द्यायचो. तर चार्टमध्ये मेन्शन असायचं की एक चपाती खायला पाहिजे किंवा एक बाउलभर तुम्ही राईस खायला पाहिजे किंवा डाळ घ्यायला पाहिजे. पण हे कुठेतरी स्टँडर्डायझेशन नव्हता की एक चपाती म्हणजे इतकी मोठी म्हणजे किती मोठी, ह्याचं कुठे स्टँडर्डायझेशन नव्हतं. हा प्रश्न नेहमी समोर यायचा. मग ते नियंत्रणात ठेवणं डाईट खूप अवघड जायचं. तर आम्ही काय केलं, एक डाईट बॉक्स हे विकसित केलं. तर डाईट बॉक्समध्ये काय आहे, तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे जे काय गरजेचा आहार पेशंटला रिक्वायर्ड असतं ते सगळं आम्ही त्या डाएट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. मग सकाळचं अगदी नाश्त्यापासून ते दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि मध्ये मध्ये जे काय आपण चहा घेतो, स्नॅक्स घेतो, ते सुद्धा आपण त्या डाएट बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. मग डाएट बॉक्स दिल्यानंतर हा प्रश्न सुटतो की काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे, कारण तुम्हाला महिनाभर तो डाएट बॉक्सच घ्यायचा आहे. आणि आम्ही जेव्हा पण हे सुरू केलं आणि आम्ही असं ऑब्झर्व केलं की हे डाएट बॉक्स घेतल्यानंतर एकतर वेट कमी व्हायला लागतं आणि सेकंड थिंग की तुमची साखर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहायला लागते. तर हे नक्कीच आपण HbA1cची पातळी बघतो की साखर किती प्रमाणात वाढली आणि पेशंटचं वजन किती आहे आणि किती वजन आपल्याला कमी करायचं आहे, त्यानुसार आपण तो डाईट बॉक्स पेशंटला सजेस्ट करत असतो. आणि हा डाईट बॉक्स दिल्यानंतर तुम्ही म्हणाला तसं की तो कारल्याचा ज्यूस आहे, हे सगळं जे काय आहे ते आम्ही बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलंच असतं. मग तो प्रश्नच राहत नाही की काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे. पण डाईट बॉक्सचा वापर केला तर डेफिनेटली तुमची जी साखर आहे ती 90 डेजमध्ये, आणि 90 डेज काय मी तर म्हणजे 30 दिवसाचा आतच ती कंट्रोलमध्ये दिसायला लागते. मग हळूहळू आपण ॲलोपॅथीची औषधं त्यानुसार कमी पण करायला लागतो सुरुवातीपासूनच. नक्कीच डॉक्टर. तर डायबिटीस रिव्हर्सलच्या प्रवासात प्रमेह डाएट हा बॉक्स खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये डायबिटीस रुग्णांसाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंतच्या गरजेचा आहार उपलब्ध आहे. फक्त 3 महिने या डाएट बॉक्सच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात यायला मदत होते. तर डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की डायबिटीस एकटाच नाही आहे, तर BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ओबेसिटी आहे, ब्लरी व्हिजन, बरोबर, आणि मग हृदयरोग, अशा या सगळ्या आजारांना हळूहळू तो घेऊन येतो. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? येस, नक्की तुम्ही म्हटलं मॅडम तसं डायबिटीस हा एकटा कधीच येत नाही, त्याच्या मित्रांना तो घेऊन येतो सोबत. हृदयरोग असेल, किडनीचा आजार असेल, डोळ्यांचा आजार असेल, स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील, मग हातापायांचे नसं खराब होणं, जखमा होणं, मग पॅरालिसिससारखं प्रॉब्लेम होणं, हे होत असतं. तर इथे डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, प्रत्येकाला तो कंट्रोलमध्ये ठेवायचा असतो. पण का कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, तर हे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. तर इथे आपण बघतो का की माझं हार्टची ताकद किती आहे, माझ्या हृदयाला रक्तपुरवठा होतो आहे का, माझा किडनीचा फंक्शन चांगला आहे का, हे आपण बघतो आहे का. मग डोळ्यांची तपासणी आपण रेग्युलरली करतो आहे का, की डायबिटीसमुळे माझ्या डोळं किती खराब झालं आहे. हे बरेचदा लोक निग्लेक्ट करतात, कारण त्यांना असं वाटतं की साखर कंट्रोलमध्ये राहिली तर बस असं झालं. पण असं नाही करायला पाहिजे. हे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे, म्हणजे रक्तात साखर वाढली की पहिल्यांदा तुमचे रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात. आता रक्तवाहिन्या हे शरीरामध्ये सगळीकडे असते, कारण रक्तपुरवठ्याचं काम हे रक्तवाहिन्याच करत असतात. आणि तुमच्या रक्तवाहिन्यात जर हेल्दी नसतात, तेच खराब असेल, तर मग प्रत्येक अवयव हा हळूहळू खराब व्हायला लागतं. मग तुमची पहिले साखर कंट्रोलमध्ये येते, साखर कंट्रोलमध्ये आली की शुगर नियंत्रणात राहायला लागते. शुगर नियंत्रण राहिलं की मग ते एंडोथिलियम जे आपण म्हणतो, रक्तवाहिन्याची आतमधली थर असते, ती चांगली तयार होते आणि ती चांगली तयार झाली की रक्तपुरवठा चांगला व्हायला लागतं आणि कॉम्प्लिकेशन हळूहळू दूर होतं. मग हे मी मागे जसं म्हणालो की तुम्हाला चेक करायला पाहिजे की तुमच्या हृदयाची ताकद हे डायबिटीसमुळे कमी झालेली आहे का, हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे का, तुमच्या बॉडीमधल्या जे काय चरबीची पातळी आहे, लिपिड प्रोफाईल आपण म्हणतो, हे व्यवस्थित आहे का, किडनीमधलं क्रिएटिनिन व्यवस्थित आहे का. मग हे करणं खूप गरजेचं आहे. आणि माधवबागमध्ये आम्ही प्रत्येक डायबिटीस पेशंटची ही तपासण्या करून घेतो की बाबा काय स्टेटस आहे हे बघूनच घेत असतो. आणि आम्ही हृदयशक्ती प्लस म्हणा किंवा मधुशक्ती प्लस म्हणा, असे वेगवेगळे अफोर्डेबल इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही पेशंटला प्रोव्हाइड करतो ऑफर थ्रू, की त्यांनी पण हे तपासणी करून घ्यावं आणि त्यांनी पण त्यांचं काय स्टेटस आहे कॉम्प्लिकेशनचं ते तपासून घ्यावं यासाठी. तर प्रेक्षक हो, कोणत्याही आजाराला वाढवण्यापासून थांबवण्यासाठी योग्य वेळी योग्य तपासण्या करून योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी माधवबागमध्ये हृदयाची कार्यक्षमता दाखवणारी ॲडव्हान्स कम्प्युटराइज्ड स्ट्रेस टेस्ट आणि गोल्ड स्टँडर्ड HbA1c टेस्ट अगदी सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तरी नक्की याचा लाभ घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर दिलेला नंबर टिपून घ्या आणि फक्त मिस कॉल द्या 02248931717 वर. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मी खूपदा असं ऐकलंय की डायबेटीस रुग्णांना काही जखम झाली तर ती बरी होत नाही, बरोबर, आणि त्यासाठी एका भयानक परिस्थितीचा देखील सामना करावा लागतो.
तर हे असं का होतं डॉक्टर, किंवा हा धोका थांबवता नाही येत का? ते थांबवता येतं. तुम्हाला साखर कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल त्यासाठी. आणि जखमा कुठले भरत नाही तर जसं सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीजचा पेशंटचा हातापायांना आगाग होते. ती आगाग का होते? कारण तिकडचे जे नर्व्हज असतात, जिथून सेन्सेशन जात असतो, ते सेन्सेशन कुठेतरी गायब होतो किंवा पेशंटला कळत नाही. मग ते कळत नसल्याकारणाने कुठेही जर मार लागलं किंवा काही डस्ट गेलं तर ते पेशंटला कळतच नाही की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ते दुर्लक्षित केलं जातं आणि तिथे जखमा तयार होतात. आणि ते जखमा तयार झाले की मग ते लवकर हील होत नाही, कारण साखर ही खूप वाढलेली असते. तर जखमा कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा साखर कंट्रोलमध्ये आणायला लागेल, तुमचं वजन तुम्हाला नियंत्रणात आणायला लागेल आणि योग्य तो आहारसुद्धा घ्यायला लागेल. कारण आहार व्यवस्थित असेल, तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनची मात्रा व्यवस्थित असेल, तेव्हाच ते जखमा हील होतील. राईट. मग मागे मी जसं प्रमेय डाईट बॉक्सचा उल्लेख केला, त्या प्रमेय डाईट बॉक्सने आम्ही बघतोय की बरेचसे लोकांचे जे जखमा आहेत ते बरं झालेले आम्ही पाहिले आहे त्या डाईट बॉक्सच्या मदतीने. साखर पण कंट्रोलमध्ये आली आणि जखमा पण बरे झालेले आहेत. तर पायांचे जखमा होऊ नये म्हणून पायांची प्रॉपर काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा पण बाहेरनं घरी येता तेव्हा चांगल्याने पाय धुवायला पाहिजे. गरम पाणीमध्ये धुतलं तर अगदी बरोबर, पण खूप जास्त गरम नाही पाहिजे. ते कुठेतरी कोणाला तरी चेक करायला सांगायला पाहिजे. त्यानुसार त्याची काळजी प्रॉपरली फूट केअर हे घ्यायला पाहिजे. तसं जर तुम्ही घेतलं तर डायबिटीस वुंड होणार नाही. वुंड जरी झालं तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी माधवबागची डाईट बॉक्स तर आहेच, बरोबर. तर अशाच दोन्ही पायाला जखम झाली होती, पण आता मोठ्या धोक्यात मुक्त होऊन भीतीमुक्त जीवन जगत असलेल्या रुग्णाचे मनोगत आपण ऐकूयात. सुनीता सुनील मोहिते. माझे मिस्टर सुनील मोहिते. ह्यांना जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी डायबिटीस होता. ते आम्हाला कळलंच नव्हतं. त्यांना खूप चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा, चक्कर यायचं, वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा. असं का होतं आहे म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. तिथे जेव्हा गेलो, ब्लड टेस्ट केलं, तेव्हा आम्हाला कळलं की त्यांना शुगर आहे. त्यानंतर त्यांची रेग्युलर औषधं चालू होती. ही सतत 7-8 वर्ष आम्ही औषधंच घेत होतो. त्या औषधांमधून सुद्धा काही फरक पडला नाही. जे होतं तेच होतं. माधवबाग यांची ॲड पाहिली. नंतर भावाने सुद्धा सांगितलं की एका माणसाला असा उपचार करून आराम आला. म्हटलं आपण पर्याय आहे, काहीतरी आपण करू. इथे आलो, इथे भेटलो आम्ही. आम्हाला सगळी माहिती मिळाली, व्यवस्थित सांगितलं समजावून, आणि आम्ही ते डॉक्टरांना भेटलो, उपचार सुरू केले. आणि यांच्या पायाला जखम झालेली, दोन्ही पायांना जखम झालेली. डाव्या पायाची जखम अगदी आम्ही अक्षरशः रडून टाकलं. ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ते 2 महिन्यात ती जखम बरी झाली, व्यवस्थित सगळं काय झालं आणि आता ते व्यवस्थित आहेत. त्यांचं डायबिटीससुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की फक्त एक्सरसाइज केली तरी डायबिटीस रिव्हर्सलमध्ये राहू शकतो का? आणि असा प्रश्न डायबिटीस रुग्णांना नेहमी असतो, तर त्याविषयी डॉक्टर काय सांगू शकाल? येस, डेफिनेटली एक्सरसाइजचा खूप मोठा रोल आहे डायबिटीसला नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी. आणि एकदा डायबिटीस रिव्हर्स झालं तर त्याला मेंटेन करण्यासाठी सुद्धा एक्सरसाइजचा हा खूप मोठा रोल आहे. कारण असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा इन्सुलिन शिवाय सुद्धा रक्तातली जी साखर आहे ती मांसपेशीला वापरता येतं. बरोबर. मग कमीत कमी इन्सुलिनमध्ये जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही डेली अर्धा तास कमीत कमी एक्सरसाइज करायला पाहिजे. एक्सरसाइज हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतो. एकतर कार्डिओ एक्सरसाइज करू शकता किंवा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करू शकता किंवा काही योगासनंसुद्धा तुम्ही ते करू शकता. आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही MIB पल्स ॲप असा एक ॲप्लिकेशन तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये अनेकशे एक्सपर्ट्स जे आहेत एक्सरसाइजचे ते त्याच्यामध्ये जाऊन मार्गदर्शन करतात. आणि डाईटचे पण काही एक्सपर्ट्स आहेत, त्यांचे रेसिपीज त्याच्यामध्ये आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता. पण तुम्हाला जर कायमचा डायबिटीस तुमच्या शरीरातनं काढून टाकायचं असेल तर मी पंचसूत्री जो मागे सांगितलं की तुम्हाला पंचकर्म, डाईट, एक्सरसाइज, मॉनिटरिंग हे सगळं एकत्र जेव्हा येतात तेव्हा 100% डायबिटीस रिव्हर्सल हे होतं. मग फक्त एक्सरसाइज केलं आणि डायबिटीस रिव्हर्स झाला हे सगळ्या केसेसमध्ये नाही होणार. काही केसेसमध्ये याच्या रिझल्ट्स मिळतील, पण कम्प्लिटली रिव्हर्स करायचं असेल तर तुम्हाला हे पंचसूत्रीचा वापर करायला लागेल. पंचसूत्रीचा वापर केलं तर डेफिनेटली तुमचा डायबिटीस 90 दिवसात हे रिव्हर्स होऊ शकतो. नक्कीच. जसं की सरांनी आता आपल्याला सांगितलं की माधवबागमध्ये MIB पल्स नावाचा ॲप तयार केला आहे आणि ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं डाएट मार्गदर्शन, पाककृती, व्हिडिओज, योग, ध्यानधारणा, एक्सरसाइजेस आणि आजारांविषयी देखील माहिती आहे. हे हजारांहून अधिक व्हिडिओज आहेत आणि ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन माधवबागचा MIB पल्स हा ॲप डाउनलोड करा. शिवाय
माधवबागमध्ये फक्त तुमच्या आजाराविषयीच नाही तर रुग्णांची आर्थिक बाजूचा देखील विचार केला गेलाय, बरोबर डॉक्टर? येस येस. तर रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येता कामा नये, म्हणूनच सोयीस्कर दरात ट्रीटमेंट किंवा आरोग्य फायनान्स सारख्या सोयी देखील माधवबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिल्या. माधवबागचे क्लिनिक्स फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर MP, UP, गुजरात, गोवा, कर्नाटका, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. तरी तुमच्या घराजवळील माधवबागच्या क्लिनिकमध्ये या सुविधांचा लाभ नक्की घ्या आणि त्यासाठी फक्त मिस कॉल द्या 02248931717 वर. तर अशा प्रकारे सर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये स्वतः उपस्थित राहिलात आणि मधुमेहासंदर्भात जे काही उपाय आहेत त्याबद्दल अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तर डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.